नमस्कार मित्रांनो, भक्तिरंग सागर या आपल्या आवडत्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 16 ऑगस्ट 2026 रविवार आणि आजच्या या विशेष राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत सर्व 12 राशींच्या आयुष्यात आज काय घडू शकते. रविवार हा पारंपरिक मान्यतेनुसार सूर्यदेवाला समर्पित दिवस मानला जातो. सूर्य हा आत्मविश्वास, मानसन्मान, नेतृत्व, अधिकार आणि प्रतिष्ठेशी संबंधित मानला जातो. त्यामुळे आज काही राशींना नोकरीत प्रगती, व्यवसायात फायदा, आर्थिक संधी, मानसन्मान आणि एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तर काही राशींनी आज अहंकार, राग, अनावश्यक खर्च आणि घाईघाईचे निर्णय टाळणे योग्य ठरेल. म्हणूनच तुमची रास कोणती आहे हे शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत आहोत 12 राशींच्या भाग्यवान राशींचा रविवार विशेष उपाय. चला तर सुरू करूया. मेष राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न उपयोगी ठरू शकते. मात्र अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधात संवाद वाढण्यास गैरसमज दूर होतील. शुभ रंग लाल, शुभ अंक 9. उपाय: सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. वृषभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरू शकतो. अडकलेले एखादे काम पुढे सरकण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये जुन्या संपर्कातून फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची मदत करू शकते. आर्थिक बाबतीत बचतीकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. उपाय: गरजू व्यक्तीला अन्नदान करा. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आज संवाद कौशल्य फायदेशीर ठरू शकते. नोकरीमध्ये एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. तुमचे मत वरिष्ठांकडून स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. अभ्यासात यश केंद्रित करा. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळू शकते. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. उपाय: श्री गणेशाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व द्यावे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते, त्यामुळे सुरुवातीला थोडा ताण जाणवेल. आर्थिक बाबतीत अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. आज एखाद्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ नये यासाठी संयम ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 2. उपाय: भगवान शिवांचे स्मरण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. सिंह राशीसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. सूर्याशी संबंधित दिवस असल्यामुळे पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार आत्मविश्वास वाढवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल मानला जातो. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायामध्ये एखादी नवीन संधी मिळू शकते. मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. मात्र यश मिळाल्यानंतर अहंकार टाळा. शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1. उपाय: सूर्यदेवाला अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्रोताचे पठण करा. कन्या राशीसाठी आज मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक तपासा. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या यशामुळे आनंद होईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 7. उपाय: गरजू व्यक्तीला धान्य दान करा. तूळ राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील. भविष्यात त्यातून फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. मात्र तुमच्या भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगणे टाळा. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 6. उपाय: माता लक्ष्मीची स्मरण करा. वृश्चिक राशीच्या व्यक्तीने आज रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. मात्र वाद वाढवू नका. आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. प्रेमसंबंधात संशयापेक्षा संवादाला महत्त्व द्या. शुभ रंग लाल, शुभ अंक 8. उपाय: श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा.
धनुराशी धनुराशीसाठी आज भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. दूरच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग असेल तर नियोजन व्यवस्थित करा. आर्थिक परिस्थितीत सुधारण्याची नवीन मार्ग सापडू शकते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3. उपाय भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. मकर राशीसाठी आज मेहनत आणि संयम आवश्यक आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमच्या प्रयत्नांना योग्य परिणाम मिळू शकतो. व्यवसायात जुन्या व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या. कुटुंबातील प्रश्न शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग निळा, शुभ अंक 8. उपाय गरजू व्यक्तीला अन्नदान करा. कुंभ राशीसाठी आज नवीन विचार आणि नवीन योजनांचा दिवस आहे. व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते. नोकरीमध्ये बदलांचा विचार करत असाल तर घाई करू नका. मित्र किंवा सहकार्याकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकते, पण अनावश्यक खर्च टाळल्यास फायदा होईल. कुटुंबातील वातावरण चांगले आनंदी ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. शुभ रंग आकाशी, शुभ अंक 4. उपाय पक्ष्यांना धान्य टाका. मीन राशीसाठी आजचा दिवस मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. आध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. कुटुंबातील एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवता येऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. आर्थिक बाबतीत बचतीवर लक्ष केंद्रित करा. एखादी छोटी पण मनाला आनंद देणारी बातमी मिळू शकते. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 7. उपाय श्री दत्तात्रयांचे नामस्मरण करा. आजच्या भाग्यवान 5 राशी. मित्रांनो, आजच्या पारंपरिक ज्योतिषीय अंदाजानुसार तुलनेने अनुकूल दिवस असणाऱ्या राशी सिंह, धनु, मेष, वृषभ, तुळ या राशींना मिळणाऱ्या संधीचा योग्य आणि विवेकी पद्धतीने उपयोग करावा. रविवारचा विशेष सूर्य उपाय. मित्रांनो, रविवार हा सूर्योपासनासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर तांब्याच्या पात्रात स्वच्छ पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्या. मनात श्रद्धेने प्रार्थना करा. हे सूर्यदेवा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्यात आत्मविश्वास वाढा आणि माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. त्यानंतर ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. मित्रांनो, हे होते 16 ऑगस्ट 2026 रविवारचे संपूर्ण राशी भविष्य. तुमची राशी कोणती आहे? आजचे राशी भविष्य तुम्हाला कितपत जुळले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये जय सूर्याय नम आणि जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय सूर्यदेव.